नमस्कार, मी गायत्री पुणेकर न्यूज कडून। महानगरपालिका निवडणुकाची धामधूम जोरदार सुरू झालेली आहे। वेगवेगळ्या वॉर्ड्समध्ये प्रभागामध्ये खूप सगळ्या हालचाली सुरू आहेत आणि म्हणूनच पुणेकर न्यूज वेगवेगळ्या उमेदवारांना भेटते आणि जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत ते आपण विचारतोय त्यांना। आता आपण आहोत वॉर्ड नंबर 20 मध्ये श्री महेंद्र सुंदेच्या आपल्या बरोबर आहेत। सर नमस्कार, तयारी कशी सुरू आहे? तयारी जोरात चालू आहे। तुमचं ओव्हरऑल या निवडणुकीसाठी विजन काय आहे? ही निवडणुकीचं विजन माझं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ पुणे। हे सगळ्यांचं विजन असतं, पण मी पण तेच विजन का ठेवलं तर पुणेकर म्हणजे स्वच्छता हा एक विषय आहे महत्त्वाचा। आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा दुसरा विषय आहे म्हणजे आरोग्य। आरोग्याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, त्याकरता जे काही करता येईल। स्वच्छ पुणे आले म्हणजे त्यामध्ये आरोग्याचा एक भागच आला। जिथं स्वच्छता तिथं आरोग्य चांगलं आहे। तर आरोग्याच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त मला काम करायचं आहे, महिलांच्या बाबतीत जास्त काम करायचं आहे आणि पुणेकरांच्या बाबतीत जास्तीत जास्त कसं काय चांगलं देता येईल ते बघायचं आहे। हा वॉर्ड 20 प्रभाग 20 मध्ये गंगाधाम येतं, मार्केट यार्ड येतं, प्रचंड गजबजलेला आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ट्रॅफिक इश्यू असणारा हा एरिया आहे। तसं पुण्यात सगळीकडेच ट्रॅफिक जास्त आहे, पण या एरियामध्ये त्याची जास्त प्रकर्षाने त्याची तीव्रता जास्त आपल्याला जाणवते। तर त्यासाठी तुमचं काय विजन असणार आहे किंवा काही काम तुम्ही करायचं ठरवलंय का? आहे ना, कारण कसं आता ट्रॅफिकची समस्या पाहिली तर ती पुण्यामध्ये फार वाढली, कारण पुण्यातून बाहेरून येणारे लोकांचा फ्लो हा फार मोठा आहे। कारण पुणे भौगोलिकदृष्ट्या पण आणि आपण जर पाहिलं IT सेक्टर आहे, भरपूर इंडस्ट्रीज एरिया आहे, त्यामुळे इथं जास्तीत जास्त लोकांचा फ्लो असतो। तर त्यामुळे ट्रॅफिकची समस्या, वाहनं वाढले का ट्रॅफिक वाढणार, परंतु बऱ्याचशा ठिकाणी रस्ते हे रुंद आहेत, ते रस्ते वाढायला चान्सेस कमी आहेत। परंतु त्यामध्ये कुठं ग्रेड सेपरेटर करता येतात का, कुठं ब्रिज करता येतात का, त्यावरती जास्तीत जास्त आम्ही भर देणार आहे। तुमच्या विजनमध्ये तुम्ही आता सांगितलं की तुम्ही महिला सुरक्षिततेसाठी काही प्लॅन करता आहात, तर एक्झॅक्टली काय विचार आहे तुमचा? आता बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की कॉमन एरिया असतो, परंतु तिथं CCTV नसतो। CCTV नसल्या कारणाने बरेचसे लोक तिथं ये जा करतात। परंतु आपल्या महिला काही वस्ती भागामध्ये देखील आपण पाहतो की महिलांना सुरक्षित वाटावं, त्याकरता CCTVचं नियोजन करायचं एक उद्दिष्ट माझ्या डोक्यामध्ये आहे। किंवा रोडवरती जिथं आपलं जास्त गर्दीचे ठिकाणं आहेत तिथे देखील आपले कॉमन TMCचे आपले CCTV लागले पाहिजे, जेणेकरून तिथं काही अनुचित प्रकार घडू नये। त्या हिशोबाने माझ्या डोक्यामध्ये आहे। तुमची ओळख अशी आहे की तुम्ही अगदी लहानपणापासून समाजकार्य करता आहात, तर तरीही तुम्हाला लोकांनी या निवडणुकीमध्ये का निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं? चांगला प्रश्न विचारला गायत्री तुम्ही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या अंगामध्ये जे आहे पहिल्यापासून सोशल, म्हणजे मला लोकांनी पाहिलं आहे ते फक्त सोशल करताना। मी तसं राजकारणामध्ये पण आहे, राजकारणात पण गेले 19-20 वर्ष झाले मी सक्रिय आहे, पण राजकारण करता करता मी जास्त सोशलमध्ये भर दिलेला आहे। तर सोशल करताना जास्तीत जास्त मला असं वाटलं कधीतरी की आपण जर राजकारणात गेलो तर आपण जास्त प्रमाणात सेवा करू शकतो, कारण एक पाठबळ येतं आपल्या पाठीमागे, एक पाठबळ येतं, आणखी लोकांची उभारणी येते। त्यामुळे मला वाटलं की आता सोशलमध्ये आपण थोडंसं राजकारणामध्ये जावं, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त जेवढी आपली ताकद वाढेल तेवढं आपण जास्त पटीने काम करू शकतो। सर, तुम्हाला पुणेकर न्यूजकडनं खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। विजन तर क्लिअर आहे, प्रश्न महापालिकेपर्यंत घेऊन जाण्याची इच्छा पण आहे, पण शेवटी निर्णय तर जनता घेणार, जनता म्हणून निवडून देणार। पुणेकर न्यूज असेच वेगवेगळ्या वॉर्डामध्ये जाऊन प्रश्न विचारत राहणार। पाहत रहा पुणेकर न्यूज।